नमस्कार मंडळी, ओळखलत का? अहो, आपल्याच गावासारखं हे एक गाव आहे. आपल्याच गावातल्या माणसासारखी माणसं इथंही राहतात. आपल्या गावात रोज घडणाऱ्या गोष्टी, घडणारे प्रसंग इथेही घडत असतात. आपल्या शहरात, गावात, परिसरातच नव्हे तर आपल्या घरात असणाऱ्या मुलींप्रमाणेच या दोन मुली. ही काय मग मामा, काय चाललंय? तुझं काय चाललंय? काय नाही बघा, निवांत आहे. कॉलेजला आला काय? हा, काय तुम्ही बोलावताय आता एवढ्या लवकर? Good morning, class. Please sit down. चे notebooks, textbooks open करा. मॅडम मोबाईल आणलाय. काय शांतपणा लावलास तू? शांत बसायचं सगळ्यांनी. आपण आज पॉलिटिकल सायन्स मधला भारतीय संसद हा टॉपिक शिकणार आहोत. तरी सर्वांनी लक्ष द्या आणि मी सांगतो त्या गोष्टींच्याकडे थोडं वेळ जरा त्या पद्धतीने बघा. लक्ष दे, पुढे बघ. ही कथा आहे अशाच दोन मुलींची, ज्या आपल्या आजूबाजूला, परिसरात किंबहुना आपल्या घरातील घटक असतात. कथा आपल्या आजूबाजूची, कथा प्रत्येक मुलीची. बरं झालं वही दिलीस. तुला लागणार नाही ना? नाही लागणार. तुझे नोट्स काढून झाले की दे मला रिटर्न. आणि असंही कॉलेजमध्ये शिकवलेलं मला सगळं कळतं. तुलाच गरज आहे परत परत असायची. मागच्या जन्मात आईन्स्टाईनच होती ना तू? गप माकडा. ए माकडा, काय बोलतेस ग? मित्र आहे ना तुझा, सॉरी बोलते ना. अरे यात काय सॉरी बोलायचं? दोस्तीमध्ये नो सॉरी आणि नो थँक्यू. बरं चल, येतो मी. तुला नाहीत काम, मार्केटमध्ये जायचंय मला. चल बाय, भेटू उद्या कॉलेजमध्ये. चला येतो काकू. हो हो, सावकाश जा रे माकडा.
गंमत केली रे. हो माहिती आहे मला. हॅलो हॅलो बाबा. हां किती वेळ लागेल तुम्हाला अजून? हां चालेल चालेल, या तुम्ही निवांत. लवकर आला. अगं लवकर काम झालं त्यामुळं आलो लवकर. बरं झालं लवकर काम झालं. मी कपडे चेंज करून येते. काय ग मग अशी काय करत होतीस? बाहेर गाण्याचा आवाज येत होता. डान्स करत होतीस का? अगं नाही, मी तर अभ्यास करत होते. ये हे बघते, आम्ही जे तुला सांगतो ते तुझ्या चांगल्यासाठीच सांगतो. आणि अशा मुलींना लोक किती नाव ठेवतात माहितीये ना तुला? होय, ऐकते तुमचं मी. तुम्ही सांगताय तसंच वागते. छान, बरं, ते जाऊ दे. हे बघ आम्ही तुझ्यासाठी काय दिसणार. वाव, किती छान आहे. थँक्यू सो मच आई. मी उद्या कॉलेजला घालून जाते. बड्डेला घालते. गुणाचं का माझं बाळ. चला स्वयंपाकाचं बघूया. तुझ्या बघ बघा की तू रे वन तास रगीर. सूर्या आज कॉलेज कॅन्टीन का बंद आहे रे? मामा आज कसं काय आलं नाही. बाकी निवांत ना? तुमचीच कृपा बायासाहेब. कोण आहे ती? गारगी अरे मला असते काय एवढा? वहिन्यात बायासाहेब आपल्या. हा? अरे फाटलेलं पोतं तोंड तुझं. काय भैया साहेब, तुम्ही बी असंच म्हणा म्हणजे झालं. गार्गी, मी तिकडे जाऊन बसते. अरे नाराज काय होतोयस? घे की एक चान्स. तुला नाही जमलं तर मी आहेच की. अशा मोकळ्या टाकळ्या स्वभावाची पोरगी मिळाली तर मग चंगळच मंगळच की. शी यार, काय बोलतायत?
रेनू ही नक्षी बघ ना, चांगली आहे का? बघ ना, एकूतरी बघ की. छान आहे. आज त्याचे प्रकार बघणार आहोत आपण, प्रवृत्तीचे प्रकार. काय राव हे सर, ती बोर करतायत. मला तर झोप आली. कसं काय ऐकतेस ग तू? झोप ना. रेणू, उठ. उठ. काय चाललंय? मूर्ख म्हणून कोण बोलतो आम्ही? काय सॉरी? तुला एवढी शांत समजतो, हुशार समजतो, गैरफायदा घेते का तू? सर सर तिची काय चूक नाहीये. मीच तिच्याशी बोलत होते. ती बोलत होती. तर बोलूच नका काय? तुझ्यासारख्या परिमुळे बिघडली ती. तुझ्यासारखं? अहो सर तुझ्यासारखं म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? मला उलट बोलतेस. उलट उलट कुठं बोलतो? बस, बाहेर निघ. बाहेर निघ. रेणू, उद्या एक वाटलं घेऊन यायचं. त्याच्याशिवाय माझ्या क्लासला बसत नाही. रेणू अगं थांब ना. सर तुला काहीही बोलत होते आणि तू सरळ ऐकून घेत होतेस. तू काही बोलली का नाहीस? कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये ओरड चालत पाहिजे का? आणि चूक आपली होती मग त्यामुळे बोलणारच ना. मग ते काहीही बोलणार का? सगळ्यांसारखा त्यांचाही माझ्या बाबतीत गैरसमज होत होता आणि तुलाही माहितीये मी तशी नाहीये. अगं मग गैरसमज होता तर तुला हे कळत नाही. जास्त वागण्यामुळे चढतोड बोलणे नाही सोबत ना. त्या दिवशी पण कॅन्टीनला तुझ्या कसल्या असल्या वागण्यामुळे तिथली मुलं किती वाईट बोलते तुला. तू फ्री आहेस, ओपन माइंडेड आहेस, धाडसी पण आहेस, पण काही ठिकाणी शांत बसणं गरजेचं असतं ना. हे काय कळत नाही तुला? बर माझं जाऊ दे. तू तर आहेस ना शांत. तू तर आहेस ना माझ्यासाठी फ्री. तर हे लोक तुला बोलतातच ना, तुझे पण टोमणे करतातच ना. काही का असे ना, जिथे आपल्याला त्रास होतो टोमणे मारले जातात तिथे शांत बसणं मला नाही पटत. तुझ्याशी ना वाद घालण्यात काही अर्थच नाही. काही सुधार तुला काही करायचं ना ते कर. मी जाते. ये. सर माझी काहीच चुकी नव्हती. रेणू, तू शांत मुलगी आहेस, तू हुशार आहेस, पण याचा अर्थ असा नाही आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवतो म्हणजे तू विश्वासघात करशील आमचा. तुलाही माहिती आहे ती गार्गी मुलगी कशी आहे. तू इथून पुढे गार्गीसोबत फिरायचं नाहीस, नाहीतर मला तुझ्या पालकांना बोलावं लागेल. समजतंय? तुझ्या आता सर काय झालं? अहो ती गार्गी मुलगी नाही का, मुलांसोबत फिरणं म्हणा, कॅन्टीनला बसणं म्हणा, सतत मुलांसोबत असते. संस्कार आहेत का नाही काय माहिती तिच्यावरती, आणि तिच्या नादाला लागून ही रेणू पण बिघडायला लागली. माहीत असेल पण तसंच दंगा केला तिने. मी तिला वर्गात वॉर्निंग दिली आज मी तिला. नाही म्हणजे सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करते किंवा इंटरप्ट करते यामध्ये, पण सर तुमचा गैरसमज होतोय असं मला वाटतंय. कारण की कसला गैरसमज मॅडम? एखादी मुलगी सतत मुलांसोबत असते, कॅन्टीनला फिरते, लेक्चर बंक करते, याचा अर्थ काय होतो? सर आपण सुद्धा एकत्र आपल्या स्टाफ रूम मध्ये बसतो, एकत्र वावरतो, आणि तुम्ही ही कुठली गोष्ट कधीच्या काळातली गोष्ट करत आहात तुम्ही सर? मॅडम आपण शिकलेलो सवरलेलो आहोत, आपण नोकरीला आहोत. नाही सर, हा ॲक्च्युली वयोमानाचा आपण परिणाम म्हणूयात. कारण की मुलं वगैरे या गोष्टी येणारच, ते एकत्र बोलणार किंवा एकमेकांशी हितगुज करणारच ना. तुम्ही असं कसं काय बोलताय की प्रत्येक मुलगी मुलाशीच बोलते याचा अर्थ ती चांगली नाही? हे जे जजमेंट आहे तुमचं ते पूर्णपणे चुकीचं आहे, आणि आपण त्यांच्या ह्याच्यामध्ये जाऊयात, त्यांच्या भूमिकेत जाऊयात, आणि त्यांना आपण समजून घेणं गरजेचं आहे.
ए पोरे काय होतंय? भाड्या ले दात आलेत का तुला? पोरींना चिडवतो काय? ए मी कधी कोणाला चिडवलंय? मग अशी तोंडातल्या तोंडात कोण बोलत होतं? आणि एवढीच जर धमक असेल ना तर सरळ तोंडा बोलायचं, कानात नाही बोलायचं. ए लय शान निघ. ए भुसनाळ्या हद्दीत राहा नाहीतर रद्दी तिकीन, कळलं ना? निघ चल. ए लय शान आहे. काय झालं अशी का बसली? तुला नाही समजणार. अगं सांग, कदाचित मी काय मदत करू शकेन. तुम्हाला नाही समजणार. तू मुलगा आहेस, तुम्हाला नाही समजत. मी मुलगा आहे, पण माझी एक बहीण सुद्धा आहे. गार्गीसारखी एक मैत्रीण आहे. मुलींच्या समस्या समजून घ्यायला मुलगीच असावं असं काही नाही. तुमच्या जागी उभं राहून विचार केला तरी समजू शकतं. अगं घे, मला माहिती आहे तुला हेच हवंय. माझ्या जागी तुझा भाऊ असता तर त्याने सुद्धा हेच केलं असतं. मगाशी ते मुलं तुला हसत होते, तुला माहित होतं ना? हो समजलं. मग तू त्यांना काय बोलली का नाहीस? काय बोलणार, मुलगी आहे ना. काही बोलले असते तर म्हणले असते मुलगी बाद आहे, तिच्यावर संस्कार नाही आहेत. रेणू, मासाहेब जिजाऊंनी जर असा विचार केला असता तर शिवराय घडलेच नसते. काय झालं ग बाळा, आज एवढी शांत शांत का आहेस? आई आज मी रेणूशी भांडले. का का ग? बघ नाही, मी मुलांसोबत असते, सगळ्यांशी फ्री असते, मनात येईल ते बोलून जाते. पण यामुळे माझे संस्कार ठरले जातील असं वाटलं पण नव्हतं ग. माझं काय चुकतं का ग आई? हे बघ गार्गी, आम्ही लहानपणापासून तुला कधीच कोणत्या गोष्टीला अडवलं नाही. सार्थकमध्ये तुझ्यामध्ये मुलगा मुलगी हा भेद कधीच केला नाही. तुझ्या कोणत्याही मागणीला फक्त तू मुलगी आहेस या कारणासाठी कधीच अडवलं नाही. आणि मला ही सुद्धा खात्री आहे बाळा की आम्ही दिलेल्या या स्वातंत्र्याचा, मोकळेपणाचा तू कधीच गैरफायदा घेतला नाहीस आणि यापुढेही कधी घेणार नाहीस. मग मी नेमकं करू तरी काय? अगं, समाजात वावरताना या समाजाचा तुझ्यासारख्या मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण आपल्या काही गोष्टी तडजोड करायला शिकलं पाहिजे बाळा. मग मी नेमकं वागू तरी कसं? आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध, आपल्यावर मांडल्या जाणाऱ्या वाईट मताबद्दल आवाज उठवताना त्यातून आपल्या चारित्र्यावर चिखलफेक होणार नाही याची तेवढी काळजी घेतली पाहिजे बाळा. समजलं? बाकी तशी तू समजूतदार आहेसच. हां, चला आता. काही का असेना, जिथे आपल्याला त्रास होतो, टोमणे मारले जातात, तिथे शांत बसणं मला नाही पटत. रेणू, मासाहेब जिजाऊंनी जर असा विचार केला असता तर शिवराय घडलेच नसते. माझं खरं चुकत तर नाही ना? कदाचित गार्गी म्हणत होती ते बरोबर आहे. प्रत्येक वेळी शांत नाही राहिलं पाहिजे. आणि आज गार्गी जे काही बोलली ते माझ्यासाठीच नाही, मला बदललंच पाहिजे. माझ्या हक्कासाठी, माझ्या स्वातंत्र्यासाठी आणि माझ्या स्त्रीत्वासाठी मला बदललंच पाहिजे. आणि मी बदलणार.
चला येते. रेणू आई, तुझी मुलगी चांगले कपडे घालून कॉलेजला गेली, तिनं केस मोकळी सोडली किंवा ती कॉलेजमध्ये कोणत्याही मुलाशी बोलली, तर याचा अर्थ असा नाही की तुझी मुलगी तू केलेले संस्कार विसरेल. येते. माझं बाळ मोठं झालं. मी स्त्री असून तिच्या भावना समजून घ्यायला चुकले. ज्या सामाजिक वातावरणात मी वाढले, मला घडविण्यात आलं, त्याचप्रमाणे मी तिलाही घडविण्याचा प्रयत्न केला. पण मी एक स्त्री म्हणून परंपरागत असलेल्या बेड्यांमधून तिला मुक्त करून एक स्त्री म्हणून स्वतंत्र जीवन जगण्यास तिच्या पंखांना बळ दिलं पाहिजे. आणि मी ते करणार. माझ्या मुलीला तिचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रेरित करणार. हे काय पण म्हणला का, सोन्याचं लय जीव आहे गार्गीवर. मग काय तर पोरगं लेक्चर सोडून तिच्याकडेच बघत असते. आणि तर काय तिला जायचं बुकीच दाखवते. हे गप बसा रे, असं काय नाहीये. असं कोणाबद्दल बोलू नये. कदाचित माझ्या वागण्यामुळे त्याला वाटत असेल मी त्याला लाईन देते, पण असं काय नाहीये. बरं ते जाऊ द्या. चला रेणूबाई, निघायचं का? हो चला, बाय. बाय. बाळासाहेब कॉलेजमध्ये आज कसं काय? जरा प्राचार्यांकडे काम होतं, त्यासाठी आलतो जरा. लक्का त्या दिवशीच पाकरो आहे काय? हो. अरे मग तोंड का वाकडं करतोस? आवडायची ना तुला ती? अहो बाळासाहेब, सोन्याला त्या दिवशी तिनं बुक्कीच दाखवली. तू काय असतोय, तुझी तर तोंडा विजत काढली तिनं. गाडा आमचीच, लय माज आहे तिला, गावती किती आवडीत. असं का? उतराय की मास तिचा. अंग थर थर लगे नजरेनं बाई. का ग बाया, आमचा सोन्या आवडं नाव आहे. सोन्या कसा चंद्रावणी आहे. अमावस्येचं चंद्राचं ना. गार्गी, तू नको लगूनच्या तोंडाला. चल. तुला गार्गी, कसं आहे ना, आपल्या आजूबाजूला बरेच कुत्रे भुंकत असतात. किती जण हाडार करत बसणार आहेस. चल. ए रेणू, काय बोललीस? तुझी इज्जत काढायला टाइम नाही लागणार. मुलगी आहेस, मुलगी सारखी राहा. मुलगी मुलीसारखी राहा. इज्जत काढायला वेळ लागणार नाही. आणि तुमच्यासारख्या नरधमामुळे आज पोरी सुरक्षित नाहीये. आम्ही शांत राहावं तर कोणी येतरी काही बोलून जातं, आणि शांत नाही राहावं तर पोरीवर संस्कार नाही ना. आम्ही कोणाशी मन मोकळेपणाने बोलावं तर पोरगी बाद आहे, आणि न बोलावं तर साऱ्याला ॲटिट्यूड आहे. पण हे लक्षात ठेवा, जी मुलगी सत्यवानाची सावित्री होऊ शकते ना, ती वेळ प्रसंगी दुर्गा पण होऊ शकते. आणि त्या पोरी तुमच्या सुद्धा घरात आहे. हे रेणू, माफ कर ताई, आतापर्यंत एवढंच ऐकत आलो की मुलं मुलींपेक्षा श्रेष्ठ असतात, आणि आतापर्यंत एवढंच पाहिले की मुलं मुलींवर अधिकार गाजवतात. पण आता हे होणार नाही. आता मी बदलणार. भैया साहेब, मी नाही, आम्ही बदलणार. पाहिलं, या अशाच घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. या अशाच घटनामुळे कुटुंबाद्वारे, समाजाद्वारे मुलीवर बंधनं टाकली जातात. पण अशी बंधनं टाकण्याऐवजी आवश्यकता असते त्यांना समजून घेण्याची, त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची.
खरं तर मुली सक्षमच असतात, फक्त गरज असते त्यांना त्यांच्या सक्षमतेची जाणीव करून देण्याची. आणि म्हणूनच समाजात बदल घडवायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करा. बी द चेंज.